सकाळ सकाळ अगदी कमी वेळामध्ये फक्त 2 कच्च्या बटाट्यापासून इतका सुंदर टेस्टी हेल्दी नाश्ता तुम्ही हा लहान मुलांसाठी स्नॅक्ससाठी बनवू शकता। फक्त 2च बटाट्याचा वापर करून खूप मस्त हा नाश्ता तयार होतो। रोज रोज इडली उपमा समोसा वगैरे खाऊन सुद्धा कंटाळा येतो, पण घरच्या घरी असा नाश्ता हेल्दी बनवला तर खूपच चांगला असतं। तर बघू शकता मस्त झालेला नाश्ता। तर चला बघूया आपण याला बनवायची कृती आणि लागणारे साहित्य। इकडे मी 2 बटाटे फक्त किसून घेतलेले आहेत, हे बघू शकता अशी पातळ किस केलेला आहे आणि त्याला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते। 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। हे इकडे बघू शकता सुंदर असा हा बटाट्याचा किस मी 2-3 पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि पांढरा शुभ्र असा हा बटाट्याचा किस आपल्याकडे तयार झालेला आहे। त्यानंतर एका असं मोठ्या वाटीमध्ये किंवा मिक्सिंग बाउलमध्ये तुम्ही अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे। हे बघा अर्धी वाटी इथे मी रवा घेतला आहे। हे असं सकाळच्या नाश्त्याला काही ना काही वेगवेगळे ट्राय करायचं। त्यानंतर अर्धी वाटी आपण इथे दही घेतलं, याच्यात थोडंसं पाणी टाकून याचं पातळ बॅटर केलं आहे। घट्ट दही होती त्यामुळे थोडंसं पाणी टाकलं आहे, कारण आपण नॉर्मल थंड पाणी टाकण्यापेक्षा सुरुवातीला दहीमध्ये पाणी टाकून मिक्स करायचं। तर अर्धी वाटी रवा असेल तर अर्धीच्या थोडंसं कमी दही घ्यायचं। हे बघा आणि हे रवा आणि दही मिक्स करून घ्यायचं। रवा आणि दही मिक्स केला ना याचा छान फ्लेवर येतो नाश्त्यामध्ये। ह्याला असं मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनटं ह्याला वेळ द्यायचं, जेणेकरून काय होतं ते रवा जे आहे ना ते दहीला सोकून घेईन व्यवस्थित। तो पण आपण एका पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकायचे। हे बघा इकडे मी 1च चमचा तेल टाकलेला आहे। त्यानंतर आपण इथं अर्धा चमचा राई टाकले, हे बघू शकता, आणि त्यानंतर 1 चमचा अर्धा चमचा जिरे टाकायचे। हे बघा अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा राई टाकले, थोडीशी फोडणी करायची आपल्याला आणि याला थोडंसं असं परतून घ्यायचं। किंचित त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची। हळदीचा डब्बा मला लवकर भेटत नाही त्यामुळे थोडासा वेळ लागतोय, तर जरा मिक्स करून घेते अगोदर हे बघा राई जिरं असं मंद आचेवर गरम पॅनमध्ये परतून घेतलं की याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची। हे बघा होतं असं कधी कधी की आपल्याला असं लक्षात राहत नाही की कुठला डब्बा कुठे ठेवला आहे, आणि माझ्यासोबत तर खूपच वेळा होतं असं। आता हा बटाट्याचा किस जो आपण केला आहे ना तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा मंद आचेवरच आणि याला सर्व असं मिक्स करून घ्यायचं हळदीसोबत राई जिऱ्यासोबत। हे असा नवीन प्रकारचा हा बटाट्याचा नाश्ता तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, आवडीने खातान इतका मस्त लागतो। याच्यामध्ये ह्या स्टेजवर ना तुम्ही भाज्यासुद्धा टाकू शकता बटाट्यासोबत, म्हणजे शिमला मिरची गाजर फरसबी वगैरे वाटाणे टाकू शकता। मी फक्त बटाट्याचा वापर केला आहे आणि याला असं परतून घ्यायचं फक्त थोडा वेळ। याचा नॉर्मल कच्चापणा निघून गेला की आपण हे काढून घ्यायचं। आता थोडा वेळ झाला आहे, आपण हे दही आणि रव्याचं जे बॅटर आहे ना त्याच्यामध्ये लगेचच गरमागरम हा जो बटाटा आपण परतून घेतलं आहे राई जिऱ्यासोबत त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि याला थोडा वेळ असं ठेवून द्यायचं आणि आवश्यकता वाटली त्याच्यामध्ये पाणी टाकायचं। म्हणजे अगदीच घट्ट बॅटर वाटला ना मिक्स करता वेळेस त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं। जास्त रनी बॅटर नको आहे आपल्याला, थिकनेस पाहिजे याच्यामध्ये, घट्टपणा पाहिजे। आता जितकं होईल तिथं मी एवढं मिक्स करायचा प्रयत्न करते, मग नंतर लागलं तर पाणी टाकते थोडंसं। रवा दहीमध्ये आपण हा बटाट्याचा किस मिक्स करून घेतला आहे। आता थोड्या पाण्याची आवश्यकता वाटते म्हणून मी अगदी थोडंसंच पाणी टाकले, बघू शकते। आता हे मिक्स करून घेतलं, थोडंसं पाणी टाकल्यामुळं व्यवस्थित मिक्स करता येत आहे। याला छान असं मिक्स करून घेतले आणि याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं अर्धा चमचा, त्यानंतर इथं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। मीठ अजून आपण वापरलेलं नव्हतं। त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर आणि हळद टाकायची नाही कारण आपण बटाट्याला हळदमध्ये फ्राय केलेला आहे। थोडेसे बारीक चिरलेले कांदा कोथिंबीर इथे तुम्ही टाकू शकता, अगदी थोडे टाकायचे, जास्त ऑप्शन आहे, कांदा नाही टाकलं तरी हरकत नाही। हे बघा असं मिक्स करून घ्यायचं छानपैकी। परत एकदा 5 मिनटं याला वेळ द्यायचा सेट होण्यासाठी आणि मग गरम पॅनमध्ये थोड्याशा तेलामध्ये
हे बघा थोडंसं तेल ठेवलं आहे तापत. याच्यामध्ये आपल्या नाश्त्याला क्रिस्पीपणा येण्यासाठी सफेद तीळ इथं मी टाकून घेतलेत. तुम्ही राईसुद्धा टाकू शकता. हे बघा आता हा बॅटर जो आपण मिक्स केला होता बटाटा रव्याचा, तो चमच्याच्या साहाय्याने मी थोडा थोडा याच्यामध्ये 3 बॅच केलेले आहेत. म्हणजे 3 वडे असे पाडलेत. दाखवायचं राहून गेलं, पण पुढचा जो बॅच टाकणार आहे तो मी तुम्हाला दाखवते. हे बघा मंद गॅसवर याला फ्राय करायचं. सुंदर असा गोल्डन लाल रंग येईपर्यंत याला असं भाजून घ्यायचं. हाय फ्लेम नाही ठेवायची, नाही तर काय होतं आतून कच्चापणा राहतो आणि वरून मात्र लगेचच भाजून निघेल. तर जितका होईल तितकं याला मंद आचेवरच तुम्ही शेकून घ्या छानपैकी कडक होईपर्यंत. हे तिळाने खूप छान कोटिंग येते आणि नाश्त्याला एक क्रिस्पीपणा पण येतो. आता ह्याला थोडा वेळ मी फ्राय करून घेते. दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे. आता पलटी करून घेते परत एकदा. बघू शकता तेल जरा मला जास्त वाटत होतं, ते कमी केलेलं आहे पॅनमध्ये तुम्ही बघू शकता. कारण हा नाश्ता ना खूप कमी तेलामध्ये बनला जातो. असं शेक द्यायचं, चारी बाजूने प्रेस करायचं, म्हणजे कसं व्यवस्थित शेकलं जाईल. आणि बघा आता किती सुंदर असा रंग आला आहे. अगदी 2-3 मिनटातच हा क्रिस्पी मस्तपैकी असा हा नाश्ता तयार होतो बटाट्याचा. आता याला एका टिश्यू पेपरमध्ये काढून ठेवते. आता बघा दुसरा बॅटरसुद्धा मी टाकला. तीळ जरा जास्त पडण्यात आले तर काय हरकत नाही. हे असं छोटे छोटे लहान मोठे तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही हे वडे पाडू शकता. मी 3-3च करते. सुरुवातीला पण 3च केले, आता हा सुद्धा 3च करून घेते. किंवा फोडणी पात्र असतं बघा, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अगदी थोडंसं तेल टाकून थोडेसे तीळ टाकून पूर्ण कवर करून तो एक बनवू शकता. हे बघा अगदी काही वेळातच मस्त हा तयार होतो नाश्ता, सुंदर असा हा. आता मी याला दोन्ही बाजूनी भाजून घेते आणि प्लेटमध्ये सर्व करते. तर हा नाश्ता तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, खूप मस्त लागतो खायला. हे बघा मस्त झालेला आहे. किती छान रंग आलेला आहे बघू शकता तुम्ही. झटकेपट ह्याला तुम्ही बनवू शकता, काही वेळ लागत नाही. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. सुरुवातीचे 3 आणि ह्या दुसऱ्या बॅचचे 3 मी आता गरमागरम काढून घेतलेले आहेत. तर इकडे बघू शकता तुम्ही आपला हा सुंदर असा 2 बटाट्याचा नाश्ता हा तयार झाला आहे. हे मी मोठ्या साईज केले, छोट्या साईजमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता आणि मस्त लागतो खाता वेळेस. एकदा ट्राय नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला नक्की सांगा की कसा वाटला हा नाश्ता. तर मला तर खात्री तुम्ही खूप आवडीने खाताल, इतका छान लागतो. आता एका छोट्या प्लेटमध्ये याला सर्व करते. हे असे सकाळच्या नाश्त्याला तुम्ही असं प्लेट तयार करायचं सगळ्यासाठी. 2 जरी खाल्ले तरी मस्त आहे. याच्यामध्ये प्लस तुम्ही भाज्या जरी अजून टाकल्या ना बटाट्यासोबत फ्राय करताना, तर आणखीनही याच्यामधला जो हेल्दीपणा आहे तो वाढू शकतो. आणि सिंपल बटाट्याने सुद्धा हा मस्त नाश्ता तयार होतो. बघू शकता तिळाची कोटिंग याला किती छान लागलेली आहे आणि दोन्ही बाजूने असा क्रिस्पी भाजून निघलाय. पण आतून इतका मस्त नरम सॉफ्ट झालेला आहे. तुम्हाला मी तोडून दाखवते या नाश्त्याला. हे बघा मस्त पैकी आतून बटाटे रवा दही किती छान असं शिजून निघलेला आहे आणि वरून जो क्रिस्पीपणा आहे ना तो खूप भारी वाटतो खाता वेळेस. ते असं केचप सोबत खोबऱ्याच्या चटणी सोबत किंवा सिंपली तुम्ही याला खाऊ शकता. तर मला खाता वेळेस इतका आवडला ना, खरंच खूप भारी वाटतोय. नक्की एकदा ट्राय करा तुम्ही. लहान मुलांना तुम्ही हा नक्की द्या. तर केचप सोबत तर मला प्रत्येक नाश्ता आवडतो, मी नेहमी सांगते नाश्त्याच्या व्हिडिओमध्ये तरी. तर कशी वाटते तुम्हाला आजची आपली फक्त 2 बटाट्यापासून केलेली नाश्त्याची नवीन रेसिपी? आवडली असेल तर ट्राय नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मला तर आवडत नाही, मी आता खाऊन घेणार आहे. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.